राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोलिया करकटेवरी ठेवोलिया करकटेवरी ठेवोलिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोलिया करकटेवरी ठेवोलिया करकटेवरी ठेवोलिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोलिया करकटेवरी ठेवोलिया करकटेवरी ठेवोलिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोलिया करकटेवरी ठेवोलिया करकटेवरी ठेवोलिया तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरांतर हेची जाण आवडे निरांतर हेची जाण आवडे निरांतर हेची जाण तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण मकर कुंडले तळपती श्रवाणी कंठी कवसुभमणी विराजित कंठी कवसुभमणी विराजित कंठी कवसुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवाणी कंठी कवसुभमणी विराजित कंठी कवसुभमणी विराजित कंठी कवसुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरांतर हेची जाण आवडे निरांतर हेची जाण आवडे निरांतर हेची जाण तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण तुका मने माझे तुका मने माझे
दान हेची दान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा विठोबा रघुमाई गोपाळ गोमाई 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 विठोबा रघुमाई हॅलो 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 रे ना हरि हरि राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण 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 हरे रूप पाहत लोचने रूप पाहत लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहत लोचने रूप पाहत लोचने
लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताचे जोडे बहुता सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी मला विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम
राम रे ना लेकुराचे हित हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त चित्त ऐसे कळबळ्याचे जाते जाते ऐसे कळबळ्याचे जाते वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळाचे जाते ऐसे कळवळाचे जाते खरी लाभाविन प्रेत करे लाभाविन विना प्रीती प्रीती ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळाचे जाते ऐसे कळवळाचे जाते पोटी भारवा आहे त्याचे त्याचे सर्वस्व साहे साहे ऐसे कळवळ्याचे जाते जाती करिला भावीन प्रीते पोटी भारवाए जाते सर्व स्वहिताए ऐसे कळवळाचे जाते करिला भावीन प्रीते तुका म्हणे माझे म्हणे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे तुम्हा संतावरी बोध तुम्हा संतावरी बोध बोध ऐशी कळवळ्याचे जाती जाती ऐशी कळवळ्याचे जाती तुम्हा संतावरी बोधे तुम्हा संतावरी बोधे ऐसे कळवळाचे जाते जाते ऐसे कळवळाचे जाते करिला भाविन प्रेत करिला भाविन प्रीते प्रेत ऐसे कळवळ्याचे जाते जाते कळवळ्याचे जाते करिला भाविन प्रेत करिला भाविन प्रेत ऐसे कळवळाचे जाते ऐसे कळवळाचे जाते विठोबा रखुमार बार कुमार विठोबा
रखुमाई रखुमाई हा हा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई विठोबा लेकुराते हित 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 झाले माऊली ते
लाभा घरी लाभा घरी लाभा घरी लाभा बिन प्रीती घरी 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 लाभा बिन घरी लाभा घरी लाभा बिन प्रीती घरी लाभा बिन प्रीती ऐसे कळवळाची जाते ऐसे कळवळाची जाते विठ्ठल कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान
महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरुवर्य बंशी महाराज महाराज की जय समर्थ सद्गुरु बाबा की जय सद्गुरु गंगागिरी महाराज महाराज की जय पवन सुत हनुमान की जय संत सावता महाराज की जय विठाला विठाला हरा विठाला 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 बोल पुंडले कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी सावकार महाराज की जय गुरुवर्य बंशी महाराज की श्री जय समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय विठाला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी बार वाहे त्याचे सर्वस्व साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडलम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कज्जनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्रीरामचंद्र कृपालु भजुमनु हरण भव भय दारुण नवकंजलोचन कंज मुख कर गज्जपद कंजारुण कंदर्प गणित अमित छवि नवनील निरद सुंदर पटपितमान तडित रुचि सुचि नौमि जनक सुतावर अतुलित बलधाम हेम शैलाबुदेहु तनुजवन कृशानु ज्ञानी नाम अग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामुधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी पायावरी यवार करे संतान
संतांच्या वार करे संतांच्या यार करी संतांच्या यार करी संतांच्या यार करी संतांच्या यार करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या संतांच्या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भवीन प्रीत. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला आहे. पण या कुटुंबातून एक आई गेली म्हणून आईचं उदाहरण देणारा अभंग आज सेवेकरता निवडलाय. विठाला 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 प्रस्तुत अभंगाचा अर्थ असा आहे, तुकोबाराय म्हणतात, जशी एखादी आई आहे, ती आई लेकराकरता काय करते, किती सायास किती कष्ट घेते, लेकराचं हित जेणेकरून होईल असा ती सदैव प्रयत्न करत असते. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, तिच्या चित्तात लेकराचं हित असतं, तिच्या अंतःकरणात प्रेम असतं. जर लेकराचं अहित होईल ऐशी कळवळ्याची जाती, प्रेम आहे तिच्या अंतःकरणात. लेकरू प्रेम करो न करो, पण लाभ नसतानाही ती असणारी प्रेम करते. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. किती कष्ट घेते ती लेकरा करता. पोटी भार वाहे 9 महिने 9 दिवस 9 महिने काही दिवस आपल्या पोटात असणार भार वाहते लेकरं. पोटी भार वाहे, आणि फक्त पोटातच भार वाहत नाही तर जन्माला आल्यानंतर त्याचं सर्वस्व असणार ती संगोपन त्याचं करते. ते म्हणतात पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. तुकोबाराय म्हणतात, तसे संत हो तुम्ही सुद्धा त्या आईसारखेच आहेत माझ्याकरता. म्हणून माझ्या उद्धाराची काळजी तुम्ही करा. तुमच्यावर माझं ओझ आहे, माझी असणारी ही तुमची माझी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. तुका म्हणे माझे पुढं काय, तुम्हा संतावरी ओझे. तुमच्या संतावर माझ्या उद्धाराचं हे ओझ मी टाकतोय. माझं कल्याण करा, मला देवाचं दर्शन करून द्या. कारण आईलाच कळवळा येतो, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडलाय. या अभंगाच्या आश्रयानं बोलायच्या आधी एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्द परिहार. विठाला 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 विठाला. आपण सर्व मंडळी मौजे करजगाव, आपण सर्व मंडळी किमनिमित्तानं आज एकत्रित आलेला आहात, आपण सर्वांना ज्ञात आहे. पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्द परिहार म्हणून बोलणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष ज्या आईला झालंय, कैलासवासी जनाबाई नबाजी शिंदे आईंचा आज प्रथम वर्ष श्राद्धाचा असणारा हा कीर्तनाचा कार्यक्रम, पिंडदानाचा, नैवेद्याचा, त्यांना शेवटच्या निरोपाचा हा गोड सोहळा असणाऱ्या या शिंदे परिवारानं आयोजित केलेला आहे. आई जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, आईंना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. पण आईंनी आपली माया, आपलं प्रेम, आपले संस्कार ज्या परिवाराला दिले, त्या संस्काराचा परिणाम सर्व परिवाराला असणारं आतोनात मोठं दुःख आहे. दुःखांकित म्हणून ज्यांची नावं आहेत असणारे त्यांचे चिरंजीव या कार्यक्रमाचे आयोजक आसराज
विष्णू नबाजी शिंदे असणारे त्यांचे चिरंजीव आहेत. त्याच पद्धतीनं असणारी त्यांची कन्या आसराबाई कारभारी व्यवहारे त्यांच्या असणाऱ्या कन्या आहेत. त्यांचे नातू एक अतिशय सामाजिक चळवळीमध्ये कायम अतिशय प्रेमानं, स्नेहानं आणि आदरानं मोठ्या धडाडीनं सहभाग घेणारे, शेतकऱ्यांचं हित असेल, अनेक सामाजिक प्रश्न असतील किंवा माणसं जोडणं असेल, अनेकाच्या अडचणी असतील, अतिशय नवीन विज्ञानवादी एक चांगला विचार घेऊन अध्यात्माची त्याला जोड लावून अतिशय सुंदर जे सध्याला प्रवास करतायत आणि अनेक ठिकाणी पुरस्कृत झालेले असणारे कैलास विष्णू शिंदे, कैलास दादा असणारे त्यांचे आजींचे नातू आहे. सर्व असणारा परिवार आहे. पुतणे आहेत अण्णासाहेब विठ्ठल शिंदे, अशोक विठ्ठल शिंदे, रामकिसन विठ्ठल शिंदे, लक्ष्मण विठ्ठल शिंदे. त्यांची पुतणी गंगा भागीरथी शांताबाई लक्ष्मण पुंड. त्याच पद्धतीनं सौभाग्यवती कुसुम ज्ञानदेव जाधव, नातू श्री संजय अशोक शिंदे सर असणारे आवर्जून आहेत. प्रवीण रामकिसन शिंदे, सर्जेराव लक्ष्मण शिंदे, श्री गणेश रामकिसन शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, आप्तिष्ट सर्व असणारे नातलग, त्यामध्ये विशेषत्वानं ज्यांचा उल्लेख करावा या परिवाराच्या संबंधाचा, सर्वजण विशेष आहे. पण अतिविशेष म्हणून कुंड परिवार असेल, नाईक परिवार असेल किंवा फुलसुंदर परिवार असेल, अनेक परिवार या ठिकाणी आहे. या परिवाराच्या संबंधानं म्हणून आई अतिशय सुंदर जगल्या, भरघोष आयुष्य जगल्या आणि ईश्वराचा या जीवसृष्टीचा या प्रकृतीचा जो नियम आहे आल्यानंतर जाण्याचा, त्याच नियमाप्रमाणे आईसाहेब आपल्यातून गेल्या. आईंना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या वैयक्तिक गायकवाड परिवाराच्या वतीनं, उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तिष्ट मंडळी, टाळकळी मंडळी सर्वांच्या वतीनं समर्पित करतो. आजच्या या कीर्तनाची शोभा वाढवण्याकरता, आपला हा सोहळा सुंदर होण्यासाठी सर्व मंडळी उपस्थित आहे. कुणी श्रद्धांजली द्यायला आहे, कुणी ऐकायला आहे, कुणी गायला आहे, कुणी वाजवायला आहे, कुणाची सिस्टीम आहे. सर्वच जण आपण या दुःखामध्ये सहभागी आहोत. विशेष उपस्थिती हरिभक्तीपरायण. काल रात्री ज्यांची कीर्तनरूपी सेवा मौजे मक्तापूर या ठिकाणी झाली, अतिशय सुंदर सेवा. चंदनाचे हात पाय ही चंदन असे असणारे आमचे हरिभक्तीपरायण गुरुबंधू आणि ज्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी असणारी स्वतः केली आहे. ज्ञानेश्वरी मंदिरात अनेक दिवस अध्ययन केलं, आळंदीला अनेक दिवस अध्ययन केलं, असे रोहिदासजी महाराज वाघुले गोंडेगावकर आवर्जून कीर्तना करता आहेत. विशेष कीर्तना करता आमचे गुरुबंधू, आपल्या गावचं पारमार्थिक वैभव, गाणं असेल, वाजवणं असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, गरुड पुराण असेल, कुठलाही सेवा त्यांना सांगा. कल्याणजी महाराज पुराणे, त्याच पद्धतीनं उत्कृष्ट मृदंगाचार्य आणि सुंदर कीर्तनकार, नवोदित असणारे युवा कीर्तनकार, आपल्या गावचं परमार्थिक वैभव सागरजी महाराज टेमक. आपल्या आजीचा महिना असून सुद्धा लवकर उरकून आपल्याला याही दुःखात कसं सहभागी होता येईल म्हणून तेही आवर्जून मृदंगाची सेवा म्हणून आणि परिवाराचं स्नेह म्हणून आवर्जून उपस्थित आहे. ओंकारजी महाराज खंडागळे मृदंगाचार्य, ते जर आमचे नवीन आहेत, शिकतायत, त्यांना 1-2 वर्ष झाले फक्त, पण वाजवते ते आवर्जून आहेत. सुंदर त्यांचा हात आहे. भाग्यवंत भाऊ आहे हरिभक्तीपरायण गणेश महाराज पंडित, सुंदर हार्मोनियम वादक आपल्या गावचे आहेत. आमची अनेक टाळकरी मंडळी, त्यामध्ये माझे गुरुबंधू आणि जीवलग मित्र लहानपणापासूनचे शशिकांतजी महाराज शिंदे, संगीत विशारद, आवर्जून कीर्तन करताय. गावातील सर्व नामदेव तात्या कंक असतील, मेजर असतील, अण्णासाहेब पाटील असतील, सर्व मंडळी बरं का, सर्वांविषयी राजू भाऊ आहेत, सर्वांविषयी आदर आहे, प्रेम आहे. समोर बसलेले सर्व श्रोते माहिती, आमचे मानाजी काका आहेत, भीमराज काका आहेत, आमचे आदरणीय या परिसरातलं एक परमार्थिक वैभव ज्ञानेश्वरी उपासक, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वर्षाचे 12ही महिने असणारे ज्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरी होते असे भास्कर काका जगताप, त्यांचे चिरंजीव आमचे मच्छू भाऊ जगताप आवर्जून कीर्तन करता आहे. नाईक सर आहेत, वाघुले भाऊ आहेत, गोड सिस्टीम आमच्या वाघुले भाऊंची, विजू भाऊ या ठिकाणी ऑपरेट करताय, वडील पाहुणे म्हणून कीर्तन ऐकायला आलेले आहेत. आणि देवगडचे आमचे खंडू भाऊ शिंदे बाबाजींच्या सेवेमध्ये कायम असतात, तेही आहेत. मास्तर आहेत आमचे कुंड मास्तर, आमचे मामा, अनेक मंडळी आहे. सर्वांविषयी आदर आहे, प्रेम आहे. सर्वांचीच नावं शक्य नाही, सर्वांच्या चरणारविंद दंडवत प्रणाम करतो आणि अभंगाच्या आश्रयानं बोलायला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला.
मध्ये बसलो. आमचे भाग्यवंत भाऊ म्हटले ते शिष्य आहे माझे, बहिशी बाबा नंतर माझे गुण मला घातले त्यांनी. हसू नका तुम्ही, खरोखर शिष्य आहेत माझे. ते म्हटले महाराज, म्हटलं आता आई गेली, आपण कोणतं गाव भाऊ? ते म्हटले घ्या लेकुराची, आपण कीर्तन केलेलं नाही, कारण हा अभंग संतपर प्रकरणातला आहे. पण बरीच कीर्तनकार अभंग घेतात का, तर फक्त उदाहरण आईचं आहे, आईच्या सायासाचं आहे, आणि ते उदाहरण म्हणून बोलायचं आपल्याला. संतपर प्रकरण हाताळायचं जास्त नाही, फक्त आईच्या निमित्तानं थोडक्यात कीर्तन करायचं. त्यांच्या म्हणण्यानुसार अभंग पाठ नव्हतं, शेवटचं चरणच आठवत नव्हतं मला. मग आता काय करता, ऑडियन्स जसं म्हणेल तसं आपल्याला करणं आहे ना, बरोबर आहे की नाही? म्हणून ही सर्व मंडळी, सर्व हा एक प्रेमाचा भाग आहे, आदर आहे. या कुटुंबातून एक आई गेलेली, आईला पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. या आईनं या शिंदे परिवाराला मोठं केलं, संस्कारानं, परिस्थितीनं, मानसिकतेनं, सर्व बाजूनं संपन्न या आईच्या आशीर्वादाचा परिपाक आहे. म्हणून तर असणार कुटुंबाकरता या आई, या आजी अतिशय महत्वाच्या ठरलेल्या. आमच्या नबाजी काका असतील किंवा कैलास भाऊ असतील, संपूर्ण परिवार, त्यांच्या मुली, पुतणे, सर्वजण मार्गदर्शन त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पुढच्या पिढीला केलंय, आणि अतिशय छान पद्धतीनं असणारं. शेवटी आयुष्य संपलं की थांबावं लागतं, त्या थांबल्या म्हणून श्रद्धांजली आहे त्यांना, आणि हे श्रद्धांजलीचं कीर्तन आहे या पवित्र देवनिर्मित जीवसृष्टीमध्ये. खरं तर माणूस जन्माला येतो, माणसाचे अनेक लोकांशी संबंध असतात. या जगात जन्माला संबंधाशिवाय येत नाही. काय? माणूस जन्माला संबंधाशिवाय येत नाही. जीवनात आपण एका आईवडिलांच्या जरी पोटी आलो तरी अनेक नातेसंबंध इथं आल्यानंतर आम्हाला जपावे लागतात, आणि नातेसंबंध असतात. आता जरी काही उच्च शिक्षित लोक कुलाचार मानत नसतील, पुन्हा एकदा माझ्या वाक्याकडे लक्ष द्या, काही उच्च शिक्षित माणसं, अशिक्षितला काही कळत नाही बरं का, लोकाचार कोण मानत नाही सध्याला, हे कुळाचार वगैरे, हे जातीतच असलं पाहिजे, हे जातीच्या बाह्य, हे कोण पाळत नाही. फक्त तुम्ही सांगा मला, म्हणजे दोष नाही बरं का, उच्च शिक्षित म्हणजे संस्कार संपन्न आहेत, ते आजही कुळाचार पाळतात, म्हणून संस्कार संपन्न माणसं आहेत. पण काही माणसं कुळाचार पाळत नाही, ते म्हणतात काय घेऊन बसले पाहुण्यांचं. अरे असं नाही, आल्यानंतर संबंधाला सामोरं हे जावंच लागतं आणि गेलंच पाहिजे. संबंध आमचा असणारा गणगोताशी आहे. जरी तुकोबराय बोलले कबो हे संबंध सगळे कामापुरते, स्वार्थापुरते, पण संबंध नाही असं तुकोबराय म्हटले की तुम्हाला, का तुमचा संबंध नाही त्यांच्याशी? नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशू, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. ते म्हटले संबंध आहे, नाही असं तुम्हाला म्हणता येणार. पण एक सांगू का, सर्व मिथ्या हे जाणून इथं आलोय. देह व्यवस्था म्हणून संबंध हे आहेच आहे, आणि हे संबंध जपावेच, पण जपताना मात्र आपलं हृदय यांच्यात आसक्त न ठेवता शरण रिघा देवाशी हे संबंध सांभाळता हे संबंध आम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाशी लावायचे, हे मात्र विसरायचं नाही. विठाला 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 विठाला. तुम्हाला काय वाटतं, साधू संतांनी संबंध जपले नाही का? तुकोबारायकडे मेहुणा पाहुणा आला तर तुकोबाराय काय त्याच्या पंक्तीला बसले नाही का? अरे बसलेच ना, नाते संबंध सांभाळलेच ना. दोन गोष्टी फार महत्वाच्या जीवनात. एक जर महत्वाचं असेल तर त्याला पहिलं नीती म्हणतात, ती जपली पाहिजे माणसं. पुन्हा एकदा ऐका बरं का, पहिलं काय जपलं पाहिजे? नीती जपली पाहिजे, नीतिमत्ता साफ असली पाहिजे माणसाची. आणि दुसरी गोष्ट, माणसाच्या जीवनात
नाती जपली पाहिजे. काय जपली पाहिजे? नाती. जर आम्हाला नात्याच्या विरोधात साधू संत असते तर त्यांनी हे दिवाळ सणाचं वर्णन केलं असतं का? हं? अरे सगळे सणवार कशाचे आहेत? नात्याचेच आहेत ना. बलिप्रतिपदेला कोण कोणला ओवाळतं? हा, बहीण भावाला ओवाळते. कोण कोणला ओवाळतं? पत्नी पतीला ओवाळते. पावित्र्यता देणारं ते नातं आहे. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. असे अनेक सण आहेत की ज्यामध्ये आमचे नाते कसे अतूट बनतील, जसे जोडल्या जातील, त्यात प्रेम वाढेल, असे अनेक नाते या ठिकाणी त्याच्याकरता सण आहेत. म्हणून नाते संबंध महत्वाचे. नीती जपा आणि नातं जपा. ज्याला नातं जपता आलं, ज्याला नीती जपता आली, त्याच्या जीवनात त्याला दुःख 100% कमी असणार. विडाला विडाला हल्ली माणसांची नीतिमत्ता साफ नाहीये. काय नाहीये? आदरणीय नाईक सर पुढे बसले. खरं सांगा सर, नीतिमत्ता साफ आहे का माणसाची? माणसं जे तोंडावर बोलतील ते माघ बोलतील अशी अपेक्षा ठेवायची नाही. ज्याला जीवनात मोठं व्हायचं त्यानं एकच करायचं, आपला उद्योग घेऊन सरळ सरळ जीवन जगायचं. लोक तुम्हाला काय समजतात, लोक तुम्हाला काय समज देतात, हे डोक्यात घ्यायचं नाही. जर तुम्ही ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांच्या विचारानं जर वाटचाल करत असाल आणि एखादा समजावून सांगायला आला तर समजू नका त्याला. काही काय बोलतो मी तुम्हाला, त्याला काही समजू नका. जी आम्हाला समज आहे ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांविषयी, ती जर 100% खरी असेल आणि सन्मार्गाने जर तुम्ही अवलंबन करतायत, तर लोक काय समजतात आणि काय समज देतात, तुम्ही असं नका करू, तुम्ही तसं नका करू. त्याला म्हणायचं तुझ्या समजेची गरज नाही, आम्हाला माहिती आहे आम्हाला काय समजतं. तुम्हाला बोलणं कळतंय ना. नीतिमत्ता हल्ली साफ राहिलेली नाही. कुटुंबात 4 माणसं राहतात, अनेक मित्र परिवार असतो, पण सर्वच जण सर्वांवर फार इमानदारीनं प्रेम करतात. असं काही घेऊ नका. नीतिमत्ता साफ नाही. स्वार्थाच्या ठिकाणी माणसं जागे आहेत. कुठं जागे आहेत? स्वार्थाच्या ठिकाणी जागे. म्हणून नीतिमत्ता घसरू देऊ. 2 रुपयाचा फायदा होत असेल तर एखाद्याचं घर घालू नका. नीतिमत्ता साफ ठेवा. आपला माणूस असेल, आमच्या विचाराचा असेल, आमचा मित्र असेल, आमचा सखा असेल, तर त्याच्यासाठी आमचं जीवन कसं अनुकूल बनेल असा विचार आपण आपल्या ठिकाणी ठेवा. आई वडिलांची सेवा, नीतिमत्ता साफ ठेवा. नीती ही फार जीवनात गरजेची. चाणक्यानं अनेक नीती जीवन जगण्याकरता मार्गदर्शन त्यांना असणार केलेलं आहे. म्हणून नीतिमत्ता गरजेची आहे. आणि दुसरं, महाराज, नीती म्हणजे सहज शब्द नाही. रामाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, रावणाला आपण मारलंय आता, पण लक्षात ठेव 4 नीतीच्या गोष्टी. कोणाकडे जाय शिकायला? ऐक त्याच्या. तर रामायणाच्या शेवटी ज्या नीतीच्या गोष्टी रावणाला माहिती होत्या त्या सांगण्यासाठी भगवान परमात्म्यानं आग्रह धरला. म्हणजे पहिल्या काळात रावणाला सुद्धा थोडीफार नीतिमत्ता, तुम्हाला बोलणं कळतं ना, रावणाला म्हणजे दुश्मनाला सुद्धा पहिली काय होती? नीतिमत्ता होती. आता ही बीडला ती मुलगी मारली ती डॉक्टर, काय संपदा, पुढं नीतिमत्ता आहे हो. अरे चालता चालता माणसं माणसाला मारायला लागले हो, निजी स्वार्था करता. कुठं नीतिमत्ता आहे? नीतिमत्ता साप नाही महाराज. जे ओठात आहे तेच पोटात असलं पाहिजे आणि जे पोटात आहे तेच होठात असलं पाहिजे. विठाला विठाला नीती गरजेची. दुसरं नातं जपता आलं पाहिजे माणसाला. काय जपता आलं पाहिजे? नातं. खरं सांगू, कौरव 100 असून सुद्धा जर त्यांचं वाईट झालं असेल तर याला एकच कारण आहे, कौरवांना नातं जपता नाही आलं. काय जपता नाही आलं? नातं. त्या दुर्योधनाला कळलं नाही की असणारी द्रौपदी ही माझी कोण आहे? कोण आहे? भाऊजाई आहे. कोण आहे? नाही कळलं महाराज. द्रौपदी ही माझी भाऊजाई आहे, भावाची पत्नी आहे. दुर्योधनाला कळलं नाही. त्यानं भरसभेत असणारा तिचा अपमान करायचा ठरवला. ऐका, भरसभेत अपमान करायचा ठरवला. एक सांगू का, ज्याला आपल्याच नात्यातल्या माणसाचा अपमान करायची समजून चालायचं, हे दुर्योधनाच्या वंशातले. ज्याला नाते कळत नाही त्याला काय?
म्हणून कुठलंही नातं अपमानित करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आम्हाला संस्कार दिलेले आहेत, आम्हाला बोलण्याची एक शैली संस्कृतीनं दिलेली आहे, समजावून सांगण्याची एक पद्धत दिलेली आहे. साम दाम दंड भेद ह्या असणारं हे शास्त्र आहे आमच्या जीवनातलं. म्हणून तर मायबाप नातं जपा. दुर्योधनाला शेवटी दावा घालायला कोणी राहिलं नाही. धृतराष्ट्राला का? त्याला नातं कळलं नाही. रावणाच्या जीवनात रावणाला नातं कळलं नाही. सीता ही आई होते, रावणाला नातं कळलं नाही. विभीषण हा आपला पारमार्थिक विचाराचा कोण होता? भाऊ होता. त्याला कळलं नाही. याचा परिणाम काय झाला? तर रावणाला सुद्धा शेवटी गुडघे टेकावं लागले प्रकृती पुढे आणि असणारी हार घ्यावी लागली, मरण पत्करावं लागलं. नातं कळलं पाहिजे. भीष्माचार्यांनाही नातं कळायला पाहिजे होतं. द्रौपदी सून आहे, शिष्याची पत्नी आहे, पण असणार त्यांनी सुद्धा डोळ्यानं पाहिलं. त्या टायमाला विरोध केला असं तर चाललं असतं, पण हार पत्करावी लागली. सांगणं एकच आहे, नातं जपा आणि नीती जपा. आता बहिणी ओवाळायला येतात. किती सुंदर आहे बरं प्रसंग. तुमची जर देवानं अनुकूल परिस्थिती झाली असेल तर तुम्ही मोकळ्या मनानं बहिणीला दान करा. मुलं वगैरे अंगणात खेळणं महाराज सौभाग्याचं लक्षण आहे. मुली करता बहिणी करता खर्च करणं भाग्यवान आहेत आपण. आपल्याला बहीण आहे. सांगणं एकच आहे, एकच आहे की मायबाप नातं जपा. मग अनेक नाते जीवनामध्ये असतात, हे नाते जपायचे. म्हणून फक्त नात्यातच अडकून राहायचं असं मात्र नाही. हे नाते जपता जपता या नात्यात एक दिवस निरासक्त व्हायचंय. देहानं जरी नाते असले तरी हेच नाते एक दिवस आम्हाला परमेश्वराशी जोडायचे. हे माणसानं कधीही विसरायचं नाही. विठाला 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 विठाला. नातं हे फक्त जातीपुरतं नसतं. काय नातं हे जातीपुरतं नसतं, तर जातीच्या बाहेरही काय असतं? नातं ही व्यवस्था आहे. मित्र काय आहे? नातच आहे. शेजारी काय आहे? नातच आहे. अनेक नाते. सांगण्याचा अर्थ एकच आहे, अनेक नाते. त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण नातं आहे आई आणि लेकराचं. कुणाचं? आई आणि लेकराचं महत्वपूर्ण नातं आहे. मित्रत्वाचं महत्वपूर्ण नातं आहे. बाप मुलाचं महत्वपूर्ण आहे, पण आई मुलाचं विशेष आहे. ऐका, आता करजगावचे आणि माझे जवळजवळ परमार्थाचे एक 10-15 वर्षाचे संबंध असतील. त्यामध्ये साक्षीदार आहेत विशेषत्वानं ज्यांचे सर्वात जास्त फोन मला आले असतील असे हरिभक्तीपरायण गोरख भाऊ नांगरे. सर्वात जास्त. महाराज गोरख भाऊंनी तेव्हापासून तर आतापर्यंत फोन करते. आता कधी कधी कीर्तनात नाव घ्यायचं ध्यानात राहत नाही त्यांचं माझं. आता आजच्या कीर्तनात घेतलं की नाही? सुरुवातीला सगळ्याचे हांडले पण त्यांचं घेतलं का? नाही. पण मला सांगा, आता मी नाव नाही घेतलं म्हणजे ते काय मला परत कीर्तन देणार नाही का? नातं जपणारच ना ते. किती वेळेस नाही घेतलं मी त्यांचं. महाराज बाहेर कार्यक्रमाला गेलं विसरून जातं माणूस कधी कधी. पण महाराज आपण नाते जपले पाहिजे. कोणते? परमार्थाचे. रक्ताचे नाते हा भाग व्यवहार वेगळा आणि नातं परमार्थाचंही फार गोड असतं. म्हणून आपण तुकोबाराय म्हटले, जातीचे म्हणजे फक्त नातं जातीचं नसतं, विचाराचं असतं. माझी हे जातीचे मज भेटो कोणी आवडती दानी फेडावया, आवडती दानी फेडावया, आवडती दानी फेडावया, आवडती दानी फेडावया. माझे जातीचे म्हणजे तुकोबाराय म्हणतात माझ्या विचाराचे. मग तुम्ही कसाही अर्थ लावा. रक्ताचेही असणारे नाते असतात आणि विचाराचेही काय असतात? नाते असतात. अनेक संबंध आहे, पण त्यामध्ये विशेषत्वानं संबंध जो आहे तो कुठला असेल तर तो आई आणि लेकराचा आहे. माणसाच्या जीवनात सर्वात जवळचा संबंध आणि आपल्या करता कष्ट घेणारं नातं जर कुठलं असेल
तर ते फक्त आईचं असतं. म्हणून ऐका दादा, 3 पद्धतीने विचार आहे. रोहिदास महाराज, आपण आपल्या संस्कृतीमध्ये ज्या देवानं हे सर्व काही विश्व आम्हाला दिलंय, ते विश्व असणार परमेश्वरानं आम्हाला दिलं. तो परमेश्वर पण कोण आहे? आमचा आई आहे, बाप आहे. ज्या साधू संतांनी आम्हाला देवापर्यंत घेऊन गेले, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा, निळोबाराय, सावता महाराज, रोहिदास महाराज, नरहरी महाराज, कमाल, मोमीन, लतीफ, मुसलमान, हे सर्वजण आमचे काय आहेत? साधू संत आमचे मायबाप आहेत. आणि ज्या व्यवहारात आम्हाला आईनं जन्माला घातलं, मायबाप हे विश्व दाखवलं, ती आई सुद्धा आमची आई आहे. म्हणून 3 पद्धतीने विचार आहे. व्यवहारातली आई, जिनं जन्म दिला, जिनं आम्हाला असणारा हाताला धरून परमेश्वरापर्यंत या जीव दशेचा बाध करून शिवदशा प्राप्त करून दिली, ते साधू संत. आणि शेवट ज्या ईश्वरानं हे सर्व काही आम्हाला दान केलंय, तो असणारा वर बसलेला भगवान परमात्मा, तोही आमची आई आहे. ऐका, देव आई आहे आमचा. तुकोबाराय म्हणतात ना, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल बाप तुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. सध्याला करंजन, लाडू, चिवडा, ते चिवड्याने नरड्याचा चिवडा झालेला आहे. कुठं गेल्यानंतर सर्वात अर्जंट होणारा नाश्ता म्हणजे तोच आहे सध्याला. आणि कुठल्याही माता माऊलीला असं वाटतं, बाबाने 2 घास आमच्या हातचे खाल्लेच पाहिजे, प्रेमानं म्हणतात. मग आपल्याला नाही म्हणता येत नाही. त्यात मी भीडग्रस्त आहे जरा या बाबतीत, खायच्या बाबतीत. नाही का, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. काय? विठ्ठल माय आणि विठ्ठल बाप. माझी जाणाई तर इतकं छान बोलले, माझी जाणाई फार छान म्हणते. ते म्हणतात, अरे बाबा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे, भिवरे जातिरी आये, भिवरे जातिरी. जनाईनं पण नातं जोडलं ना. माझी पुंडलिक, नाते जोडले ना. किंवा तुकोबारायचं एक वाक्य सुंदर, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, 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 कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे
माझे गुरु कृत माझे तारू. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण कोण आहे माझी? किंवा आपल्याकडे लहानपणी श्लोक शिकवला जातो, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवानं या सृष्टीचं सृजन केलं. ऐका, पांडुरंगानं भगवान परमात्म्यानं सर्वांना जन्माला घातलं. महाराज तो आपला मायबाप आहे, त्यानं काही नाही दिलं आपल्याला, तोही आई आहे देव. म्हणून तर त्या आई करता तुकोबाराय म्हटले. वाक्य आहे तुकोबारायाचं, धाव घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी, करावे शीतळ बहु झाली हळ हळ, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी. देव आमची आई आहे बाई बाप. मग परमेश्वर आमची आई आहे. जनाबाईचं आणखीन एक वाक्य आहे, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, हे माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, आई भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. ये ग विठाबाई आणि माझे पंढरीचे आई, तो पंढरपूरचा पांडुरंग आमची आई. दुसरं कोण आमची आई आहे तर ते साधू संत आमची आई आहे. बरं का, साधू संत ते म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही संत माय. संत कोण आहेत आमचे? ऐका माय बाबा. ज्ञानोबारायला विशेष आई म्हणून संबोधलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, साधकांचा मायबाप, अनाथाची माय. अजून एक राहिलं ना, साधकांचा मायबाप, अनाथाची माय, योग्यांची माऊली. महाराज ज्ञानोबाराय सुद्धा आमची आई आहे. आम्ही किती असणार ज्ञानोबारायविषयी वर्णन केलं तर कमी आहे. या जगात साधू संत आमचे मायबाप आहे. ऐका बरं, ज्ञानोबारायला माऊली म्हणून विशेष संबोधलं, आई म्हणून विशेष संबोधलं. पण त्या ज्ञानोबारायच्या वाट्याला आई बापाचं सुख आलं, समाजानं आईचं वडिलाचं सुख घेऊ दिलं का? नाही महाराज. म्हणून आपलं ही जीवन असणार प्रेमवत बनवा, मातृवत बनवा, की जगानं तुम्हालाही काही काही विशेष संबोधलं पाहिजे. ज्ञानोबारायच्या जीवनाला किती दुःख आलं वाट्याला. अरे बाबा, लोकांनी भिक्षा वाढली नाही, जी वाढली ती खाऊ दिली नाही. आज तुम्ही आम्ही पंक्तीला बसलो का मोकळ्या मनानं म्हणतो संजू भाऊ काय, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. अरे त्या ज्ञानेश्वर महाराजाचं नाव घेतलं तर त्या ज्ञानेश्वर महाराजाचं लेकरू म्हणून, साधक म्हणून आपल्याला लोक दक्षिणा देऊन जीव घालतात. आम्हाला, तुम्हाला नाही. हा. लेकरू म्हणूनच ना. वैयक्तिक आम्ही तसे जर आलो असतो ते म्हटले असते महाराज, महाराज तर म्हटलेच नसते. महाराज का म्हणून म्हणतात लोक आम्हाला. ज्ञानोबाराय आमची आई बाप आहे, तुकोबाराय आमचे आई बाप आहेत, म्हणून तर आम्हाला महाराज पण आहे. म्हणून बाबा, महाराज जन्माला आले, परमार्थिक जन्माला आला, तर हा परमार्थिक जन्माला येण्याकरता साधू संतच आई आहे. विठाला विठाला ज्ञानोबारायाच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. आईचं सौभाग्य, आईची साथ, आईची माया फार कमी दिवस ज्ञानोबारायला अनुभवायला. ऐका ना, ज्ञानोबारायांकरता, निवृत्तीनाथांकरता, या 4 भावंडांकरता शुद्धीपत्र लोक देत नव्हते. समाज असणार मान्य करेना. त्यांच्या तिथलचे जे धर्माला मांडणारी लोक, धर्माधिकारी लोक होते, त्यांना मान्य होईना. एक सांगू का तुम्हाला, यातून विचार एकच आहे की आपण ज्या वातावरणात राहतो, कधी पण लक्षात ठेवायचं, आपलं मत आपल्या माणसाला मान्यच असेल असं काही नाही. या जगात मोठे करणारे ही जवळ बसलेलेच असतात आणि वाटोळ करणारे पण. तुम्ही सांगा ना, घरी बोलवून दक्षिणा देऊन जेवू घालणारे तुम्हीच असतात, आणि परत तुम्हाला नाही कळलं, परत त्या बाबाचं काही खरं नाही, त्याला काही अक्कल नाही, आणि तो का माणूस आहे का असं म्हणायला पण जवळच बसलेले असतात. म्हणून जवळ आपल्या आहेत माणसं, पण ते कोणत्या विचाराचे याचं धोरण ठेवून माणसानं जीवन जगायचं. सद्विवेकी, सदशील, सदाचरण करणारी माणसं आपल्या जवळ बसवा. त्यांनी नाही आपली लई प्रशंसा केली तरी चालेल, पण मात्र कमीत कमी आपल्याला संपवण्यामध्ये त्यांचा सहभाग नसावा, एवढी तरी अपेक्षा माणसानं केली पाहिजे. विठाला ज्ञानोबा रायला त्यांच्याच जातीतले धर्माचे असणारे मोठे अभ्यासक म्हणून घेणारी लोक, कधी कधी मोठेपणा नाही मिळाला की माणसं चांगला विचार सुद्धा बाजूला ठेवतात, स्वार्थापुढे आंधळी होतात माणसं. खरं सांगा, धृतराष्ट्राला पांडवांना राज्य द्यायला पाहिजे, कळत होतं का नव्हतं? आता कळत होतं का नव्हतं? अरे उघड उघड आहे, त्यांना निमक होईना, पण भगवान कृष्ण म्हटले द्या राहण्याकरता. ते म्हटले सुईच्या टोकावर मावेल एवढं सुद्धा देणार नाही. पण महाराज धृतराष्ट्र आंधळा झाला, तो डोळ्यानं होताच. ज्ञानोबारायची ओवी त्याच्याकरता. संजय दुखवले नियंत करणे, म्हणे दैवा नाही दवडणे, तया जीवी धडसा हे म्हणे तवात ही आंधळा. आपल्याला डोळे म्हणजे आपण लय डोळसे असा अर्थ लावू नका बरं का. आपण पण बरेच लोक स्वार्थानं आंधळे झालेले आहोत. विठाला 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 विठाला. बरं ऐका, आमच्या स्वार्थामुळे आम्हाला एखाद्या माणसाचे दुर्गुण दिसत नाही, जिथं आमचा स्वार्थ होत नाही तिथं आम्हाला एखादा सद्गुणी जरी असला तरी त्याचे सद्गुण दिसत. तुम्हाला बोलणं कळतं ना, हे तुमच्यातलं सांगतोय मी. आपला मतलब असेल तर दुर्गुणी माणसाची प्रशंसा करणारी माणसं समाजात आहे, आणि जर मतलब चांगल्या माणसाकडून नाही झाला तर त्या चांगल्या माणसाच्या ठिकाणी सद्गुण असून सुद्धा त्याचे दुर्गुण वर्णन करणारी माणसं समाजात आहे. आणि जवळ ही मानसिकता संपत नाही तोपर्यंत अवघड आहे. मला सांगायचं एकच आहे, ज्ञानोबारायला त्रास देणारी लोक ही जवळचीच होती, त्यांची जवळची होते. नाही शुद्धीपत्र दिलं, पैठणला जावं लागेल. पैठणला गेले. माझा मुद्दा सांगायचा हा आहे की ज्ञानोबारायाच्या जीवनात स्वतःच्या आई वडिलांचं किती सुख समाजानं देऊ दिलं. देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. पैठणला गेले, त्याने सांगितलं देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल तुम्हाला. तिथून निघले, घरी आले. घरी आले, बसले. बसल्यानंतर पहिलं वाक्य आईनं विचारलं, का हो गेले होते तुम्ही, दिलं का शुद्धीपत्र? त्याने सांगितलं ते शुद्धीपत्र द्यायला तयार आहेत, पण देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल, मी जातो. महाराज देहांत प्रायचित्त म्हटल्यानंतर, आणि एक सांगू का तुम्हाला,
ज्ञानोबारायाचे आई वडील देहानं गेले, पण काही माणसांचे आई वडील देहानं दिसतायत, पण काही काही लेकरांकरता समाजानं एवढा त्रास दिलेला आहे त्या आई बापाला की ते दिसायला शरीरानं जिवंत आहे पण मनानं मेलेले आहेत. प्रायश्चित्तच आहे महाराज. समाज काय त्रास देईल सांगता येत नाही. म्हणून ऐका, ज्ञानोबारायांकरता शुद्धीपत्र, खरं तर ज्ञानोबारायांकरता शुद्धीपत्राची गरज नव्हती, पण ऐका मायबाप, त्या ठिकाणी वर्णन आहे शुद्धीपत्र देण्यासाठी देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. पुरणपोळीचं जेवण केलं आमच्या आईनं, कुणाकरता? लेकरा करता पुरणपोळीचं जेवण केलं, स्वतःच्या हातानं घास भरवले मुक्ताईला, ज्ञानदेवाला, निवृत्तीनाथाला. ज्या आईला मुलाच्या शुद्धीपत्रा करता पहिलं या शुद्धीपत्राला लय महत्व होतं. समाजात एखादा माणूस जर वाळीत टाकला, एखाद्या जातीनं त्या जातीतल्या माणसाला वाळीत टाकलं तर जगणं अवघड होत होतं. इतकी अवघड व्यवस्था होती एकेकाळ. आता नाही, आता वर्णभेद नाही, जातीभेद संपत आलाय, अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या होत आल्या. सांगणं एक आहे, स्वतःच्या हातानं घास भरवला, लेकरा हो खा, आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतोय असं म्हणताही येत नाही आम्ही चाललोय म्हणून. फक्त निवृत्तीनाथ दादाच्या उशाला असणारं पत्र त्यांनी ठेवलं. मुक्ताईला मांडीवर बसून आईनं खाऊ घातलं. आज आम्हाला ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणाला फार आनंद वाटतो. एखाद्या संताच्या जीवनाच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याकरता एखादा माणूस सहज बोलतो की नाही तुकाराम महाराजाचं असं झालं, ज्ञानेश्वर महाराजाचं तसं झालं. अरे बोलायला सोपं आहे, पण जेव्हा अंगी ते असणार, जेव्हा आपण बघतो, विचार करतो, त्यावेळेस खरी विचार अवघड आहे. संत शिरोमणी सावता महाराज, रोहिदास बाबा, नरहरी महाराज, प्रत्येक संताला त्रास झाला. शेवटी देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी गेले, देहांत प्रायश्चित्त घेतलं. मागं वळूवळू पाहत होते आई, पण नाही. ज्या ज्ञानोबारायाला आईचं सौभाग्य मिळालं नाही, ज्या ज्ञानोबारायांनी अशी कीर्त केली, ज्ञानेश्वरी सांगितली, जगावर असणारं एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं की महाराज जगाला आई वाचून दुसरा शब्द ज्ञानोबाराय करता आठवत नाही. पंढरपूरच्या वाटेनं 15-20 लाख लोक राहतात. ते लोक एकमेकाला माऊली शिवाय संबोधत. माऊली म्हणजे आई. महाराज संत हे आमचे मायबाप आहेत. आमच्याकरता जे केलंय, आम्ही शिणलो, आम्ही भागलो, इथं आम्हाला त्रास झाला. आम्ही कीर्तनात जर 2 तास गेलो, संतांचे विचार ऐकले तर आमचा शिणभाग जातो. थकलो आम्ही या विषयाच्या रस्त्यावर, भोगाच्या या संसारामध्ये जर थकलो तर तुकोबाराय म्हणतात हे संत हीच आई आहे. ते म्हणते भागलिया मज वाहतील गडिये, त्यांची निजोडे सर्व सुख. म्हणून असे संत हे आमचे मायबाप आहेत, अनेक प्रमाण आहेत. आणि शेवटी संत कोण? आई आहे आमची, जिनं आम्हाला जन्माला घातलं, ती सुद्धा आमची आई आहे. आणि याच आईचं उदाहरण देऊन साधू संतांवर तुकोबाराय भार घालतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. हा
तुम्ही आमचे मायबाप आहात. खर तर जसं आई कष्ट घेते लेकरा करता, तसेच असणारे तुम्ही माझ्या करता घेतलेले घेणार आहात. ऐका, आईचं उदाहरण दिलं. लेकराचे हित, लेकराचं हित आई करते. कोण करते? आई करते. म्हणजे ईश्वराला असणारं प्रत्येकाच्या घरात अवताराला येणं शक्य नाही, म्हणून आईच्या रूपानं ईश्वर असणारा प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येकांकरता सर्वांकरता. म्हणून तर आईच्या जीवनात बोलत असताना ते म्हणतात, न अन्नोदक समत्तानम, न तिथी द्वादशा समा, न गायत्र्या पूर्व मंत्रो न मातु परदैवतम. श्रुती वचन आहे, आई सारखं जगात दुसरं दैवत नाही. आम्ही लहानपणी शाळेत असताना एक सुविचार होता, फुलात फुल जाईचे. आणि गुरुजी इतकी छान सांगायचे, त्यावेळेस गुरुजी म्हणण्याची पद्धत होती. पण खरं सांगू का, नाईक सर गुरुजी या शब्दात धाकच होता बरं का. पण जसं जसं पुढं पुढं बदलत आलंय तसं तसं हलकं काम चाललंय आता. टीचर आणि धाक हा शॉर्टच नाही राहिला अजिबात. पहिले आशे मारायचे, पण त्यात हितही तेवढंच व्हायचे महाराज. तुम्ही बघा, मारलेले जे डॉक्टर झालेले आहेत का, ते आजही तज्ञच आहेत. नवीनवर भरोसा बसत नाही. काय करतील. आता परवा दिवशी एक बातमी पाहिली, एका माऊलीचं सिजर झालं, त्या गाड्यानं तो बोळा आतमध्येच ठेवला. कशाचा? कापसाचा बोळा. पॉइझन झालं, मारावं लागलं त्या बाईला. सांगायचं काय मला, पहिलं धाक होता आणि सांगणं एक आहे महाराज, हा धाक गुरुजीमध्ये धाक होता. धाक होता पहिलं होतं धाक. आता कायचं धाक, आता काय सगळं मोकळं आहे. गेलं तर बाप तिथं भांडायला जातो. आता गुरुजीकडे बघून घेणं आमचं करीन. सांगायचं काय मला, आई लेकरा करता सर्वस्व देते, म्हणून आईचं जीवन फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. आई काय करते लेकरा करता? सर्वस्व आई आहे. आई सारखं दैवत नाही. न अन्नोदक समदानम, अन्नदानासारखं दान नाही. द्वादशी सारखी तिथे नाही, गायत्री मंत्रासारखं मंत्र नाही. आई सारखं जगात दैवत नाही. अजूनही अनेक प्रमाण आहेत. आई जन्माला घालते. जन्माला घालण्याच्या यातना माझ्या थोड्या नाही. बाळांत म्हणतात त्याला, बाळांतपण. बाळांतपण म्हणजे काय? बाळ नाहीतर अंत. खर तर माणसाच्या वाटेला हे बाळांतपण येत नाही, मेहरबानी देवाची. काय यातना आहेत त्या फक्त आईलाच भोगाव्या लागतात. माणसाला त्याच्या पुढच्या जे असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्या सर्वस्व संस्काराच्या कराव्या लागतात, देह व्यवस्था म्हणून कराव्या लागतात. ती जबाबदारी वेगळी आहे. पण जन्माला घालण्याची सर्वात मोठी जबाबदारी पांडुरंगानं ईश्वरानं जर कुणाला दिली असेल तर ते माझ्या माता माऊल्याला दिली. आई हा शब्द फक्त असणाऱ्या विशेषत्वानं माता माऊल्याला लागतो. सोपं नाही महाराज, सोपं नाही जन्माला घालणं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आणि एवढे सायासानं कष्टानं असणार ते लेकराची काळजी आई करते, म्हणून आई जीवनात महत्वाची आहे. आई जन्माला घालते. ती एक कवी फार छान बोलतो ना, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार ना. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बाळपणी मी खेळतो होतो जेव्हा ताना. बाळपणी मी खेळतो होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोड आई पाजला सगत पाना. अमृताहुनी गोड आई पाजला सगत पाना. तुझ्या या उपकाराची हो, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. जोपर्यंत घरात आमची आई जिवंत आहे तोपर्यंत लेकराची काळजी वाहते. या जगात तुम्हाला जर कधी उधार घ्यायची वेळ आली तर घरात असं होतं, घरी जर एखाद्या मुलाला जर बाहेर जायचं असलं ना, इकडून तिकडून घोंगतं, त्याच्याकडे पैसे नसतात. प्रत्येक कुटुंबातलं उदाहरण आहे. प्रत्येक कुटुंबातलं उदाहरण आहे. इकडून तिकडून फिरतात ते, त्याला जायला पैसे नसतात. श्राद्धाला तर जायचंय, पेट्रोल टाकायला तर पैसे नाही. त्या टायमाला तो जर म्हटलं ना, ए पैसे देती का, तर ती तिचे म्हणून नाही देत.
तुम्हाला बोलणं कळलं का? कोणाची म्हणून देती ती? ती म्हणते सखूबाई कोण आणली, सखूबाई म्हणते शांताबाई कोण आणली, शांताबाई म्हणते शारदाबाई कोण आणली. महाराज तुमच्या म्हणून देते इमानदारीनं. तुमच्या आता इथं सगळे बसलेले लाडक्या बहिणीचे खर्च बायकाने केले का आईनं जादा केले हो? तुम्हाला नाही माहिती? बायकाचे निघालेले कमी, आईचे अकाउंट खाली केले सर्वांनी. हा वस्तुस्थिती. मी अजून एक सांगत असतो, आपलं लय अवघड आहे महाराज, आपलं अवघड आहे. घोंगत असेल तर ती आई स्वतःकडचे पैसे काढून देते, म्हणून मला तरी कशाला लागतात भाऊ, धर तुला पहिलं जाऊन ये गावाला. तू किती अडचण आली तर असणार प्रतिकूल परिस्थिती झाली, बायकोनं डिवोर्स घेतला, बायकोनं फारकती दिली, हे उदाहरण आपल्याला बघायला भेटतील. पण एखाद्या आईनं लेकरापासून बाजूला झाली, गरिबी आली म्हणून, असं कधी होत नाही. म्हणून या जगात तुमच्यावर प्रेम करणारी आई नंतर दुसरं कोणीही जगात नसतं. आई एवढं प्रेम कोणी करणार नाही. एखादी पत्नी दुःखामध्ये जर पतीच्या अडचणीच्या काळात जर पतीची साथ देत असेल तर संस्कार आहेत, तो एक प्रेमाचा भाग आहे, त्या स्त्रीचा नक्कीच आदर केला पाहिजे. पण या जगात मुलाच्या वाट्याला वनवास आला, मुलाच्या वाट्याला फार मोठा रोग आला, आजार आला, म्हणून आईनं कधीही लेकराला बाजूला केलेलं नाही. अरे लहानपणी आमची घाण काढलीच आहे, लहानपणी आमची काळजी केलीच आहे. बाळपणी मी खेळत होतो, खेळत होतो, हे बाळपणी मी खेळत होतो, होतो जेव्हा ताना, अरे अमृताहुनी गोड आई पाजला सगत पाना, तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. ज्ञानोबा उगीच म्हटले नाही, सकळ तीर्थाची आहे धुरे, अरे जी एका माता पितरे तयासी सेवेसी कीर शरीरे लोण की जय. म्हणून आई ही जीवनात फार महत्वाची आहे. तुम्हाला सांगतो, आई लेकरू हे सर्वात वेगळं नातं. म्हणून लेकरा करता आई कशी जरी असली तरी महत्व. बाबा अवघी बाळ व्यापे, अवघी बाळ काची व्यापे, अवघी बाळ काची व्यापे, माझे जियाची अवघी बाळ काची व्यापी, अवघी बाळ काची व्यापी, अवघी बाळ काची व्यापी. मातेची या चित्ती आणि अवघी बाळकाची व्याप्ती. तिला लेकराचं हित व्हावं वाटतं, म्हणून तर लेकरावर विशेष प्रेम करणारी आई असते. आणि या परिवारातून सुद्धा एक आई गेली. लक्षात ठेवा, आईच्या हातात घरातले संस्कार असतात. माणूस बाहेर जास्त फिरतो, पण घरात काय आहे हे आईच्या हातात असतं. म्हणून लेकरावर विशेष लेकराची जबाबदारी ही आईवर असते. म्हणून लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त, रात्रंदिवस लेकराचे हित व्हावं म्हणून ती करते. ऐका, असे उदाहरण समाजात बघायला भेटतात. काही लेकरं दारू पितात, दारू आणि जरा जादा पितात. तर महाराज, जादा प्यायला लागलेलं मूल ती आई महाराज स्वतः कष्ट करते आणि संध्याकाळी 50-100 कोणला देते? उदाहरण आहे की नाही आहे महाराज. तिला वाटतं हे नाही पिलं बर का, ते जर जास्त त्रास द्यायला लागलं ना, जास्त आती, तिनं देऊ नये यानं पिऊ नये, पण तरीही असणार ती आई त्या लेकराला पैसे काढून देते. त्याला किती कसं असलं ते, त्याला 2 टायमाचं जीव घालते. जोपर्यंत तिला कष्ट करता येईल त्या लेकराला पोसण्याकरता त्यानं सगळं विरुद्ध करून टाकलेलं राहतं परिस्थितीचं, तरी पण आई त्याच्या करता करते. पण विरुद्ध परिस्थितीमध्येही आमच्या करता जर हितगर कोड असेल तर ती फक्त आमची आई आमच्या करता उभी राहते. म्हणून तर लेकुराचे हित गोपाल कृष्ण आहे. पोटी जगाचा बाप जन्माला आला देवकी मातेच्या,
कोणाला? जगाचा बाप आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे, अनुकूल नाही. भगवान कृष्णाला जन्माला येण्याकरता महाराज अनुकूल परिस्थिती नाही, पण किती हित व्हावं वाटतं लेकराचं. जिचे 6 बाळ मारले, कोणी मारले? कंसानं, सख्या मामानं. जनी कंसाशी कळेल, अरे माझ्या 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 बाळाशी मारील मारील. जनी कंसाशी कळेल कळेल. कंसाला कळलं तर माझ्या बाळाला मारेल. वाहे माऊलीचे चित्त याच्या करता बोलतो. तिच्या चित्तात लेकराचं हित असतं. शेवटी महाराज भगवान परमात्मा चतुर्भुज होऊन येतो पुढं. कुणाच्या? देवकी मातेच्या चतुर्भुज होऊन येतो. आल्यानंतर ती सांगते, बाबा मला बाप नाही मुलगा पाहिजे. त्या आईचे इच्छे करता 8 वर्षाचा 5 वर्षाचा शेवटी बाळ होतो. आणि फक्त नवऱ्याला एकच म्हणते, लपवा लपवा जग जेठी. त्याच्या आधी काय? सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. जनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल, माझ्या बाळाला मारेल. हितासाठी ती आपल्या पतीचा विचार करत नाही. ती म्हणते, पहिलं याला पाठीत घाला नंदाच्या घराला. नंदाच्या घराला म्हटलं एक. भगवान कृष्णानं आईची जी तळमळ बघितली ना, देव म्हणतात आईला दुःख देणं बरं नाही. देवाला कळलं. मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला, हे नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. त्या देवकी मातेनं काय केलं तर याला पहिलं घेऊन जा. तो बाप टोपलीत घालून पुरातून शिरला. म्हणून तर मायबाप सांगणं एकच आहे, ज्या आईची 6 लेकरं गेले, त्या 6 लेकरा करता ती आई रडली. 7वं योगमायेनं नेलं. पण 8वं जन्माला आल्यानंतर जिचे 6 गेले, ती नंतर एखाद्यानं विचार केला असता, जाऊ दे हे पण आता काय होणार आहे, मरणार आहे. पण आई ही अशी आपल्या कुटुंबात शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या लेकराचं कसं चांगलं होईल आणि तो कसा अडचणीतून बाहेर येईल, ही फक्त आईच विचार करते. म्हणून लेकुराचे हित. प्रभू रामचंद्राच्या वाट्याला राज्यकारभार येणार होता. आई कपडे विणत होती. कशाचे? कशाचे कपडे? राजाचे कपडे विणत होते. पहिल्या हातावर शिलाई करायचे, राजवस्त्र बनवत होते. तेवढ्यात असणार कैकई माता रुसली. कैकई माता रुसली. 2 वर मागितले. मला जास्त सांगायचंय नाही. महाराज त्या 2 वराचा परिणाम वाट्याला वनवास आला. महाराज स्वतःच्या आईची भेट घ्यायला गेले. सांगितलं, आई, परवानगी घ्यायला गेले, आई मी उद्या राजा होतोय. सांगितलं, अरे तू काय करतोस, वस्त्र चांगले घाल, तू उद्या राजा होणार आहे. देवानं सांगितलं, मी राजा होतोय आई, पण मात्र मी राजा वनाचा होणार आहे. कुठला? वनाचा. या अयोध्येचा राजा भरत करायचा ठरला. आई होती महाराज. सांगितलं, डोळ्यात पाणी आलं. सांगितलं, अरे हे वस्त्र तुझ्याकरता बनवत होते, राजवस्त्र. तिने सांगितलं, राजवस्त्र नाही, आता कोणते वस्त्र घालायचे? वल्कले परिधान करायचे. वल्कल पहन के रामने. माहितीये ना तुम्हाला, ते वनवासाला वल्कल परिधान करावं लागले. महाराज त्या आई एवढी रडली, जिच्या मुलाच्या वाट्याला आता वनवास येणार आहे. महाराज देवाची आई जरी असली तरी आईच्या हृदयात बदल नसतो. तिच्या चित्तात लेकराच्या हित्याविषयी बदल नसतो.
त्या लेकरा करताही असणारं दुःख व्यक्त केलं. तिचे पिढे बाळ वा प्राणतयाचा विकळ प्राणतियेचा विकळ प्राणतियेचा विकळ जिजे भिडे बाळ प्राणतयेचा विकळ प्राणतयेचा विकळ प्राणतयेचा विकळ विकळ जिचे पिढे बाळ प्राणातीयेचा विकळ. जिच्या मुलाला बाळाला त्रास होतो त्या आईला भयानक मोठं दुःख असतं. सांगण्याचा हेतू एवढाच आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. रात्रंदिवस तिच्या चित्तात लेकराचं हित असतं. महाराज हित असतं. असंच हित ठेवणारी एक आई आपल्यातून गेली. कैलासवासी जनाई, जिला सर्व प्रेमानं ताई म्हणायचे असणाऱ्या आजी आई आपल्यातून गेल्या. या लेकरावर, या कुटुंबावर, लेकरांवर छान संस्कार त्यांनी दिले. खऱ्या अर्थानं लेकुराचे हित शेवटच्या श्वासापर्यंत आपला परिवार, माझे नातवंड, माझे असणारा सर्व परिवार सुखी राहिला पाहिजे याच्याकरता त्यांनी मनोकामना केली आणि पूर्ण असणारं आपलं समर्पण या परिवाराकरता दिलं. यातून माझा सांगण्याचा अर्थ एकच आहे, ही आई पुन्हा एकदा या परिवारात जन्माला यावी. ते म्हणतात ना, नभीची चांदणी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छाये उभं आयुष्य जगेल आई देवा पाशी तुला जग मागेन. आई माझी मायेचा. या आईनं या परिवाराकरता जेव्हा परिस्थिती नव्हती तेव्हा तळपत्या उन्हात रखरखत्या रानात तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीच माझ्यासाठी आई कष्टाच्या घामात. राहिलीच माझ्यासाठी आई कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपमास. मिळेल मुठभर घास घडे तिला उपवास. ओल्या रानातून चालताना तुडविले काट्याचे फास. ओल्या रानातून चालताना काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला जीवनाकार जीवनाकार जीवनाकार. अशी आई रात्रंदिवस कष्ट आपल्या परिवाराकरता लेकराकरता करते. ती म्हटलं जर लेकराला दुःख झालं तर तिचं अंतःकरण द्रवीभूत होतं. आणि महाराज तिला जरी लेकराकडून त्रास असला, दुःख असलं तरी तिला काही मिळणार नसलं तरी पण ती आई त्या लेकरावर प्रेम करते. अभंगाचं दुसरं चरण. ऐसी कैवळ्याची दाती ऐसी कैवळ्याची दाती कळवळ्याची ऐसी कैवळ्याची दाती ऐसी कैवळ्याची दाती कळवळ्याची दाती ऐसी कैवळ्याची दाती ऐसी कैवळ्याची दाती कळवळ्या कैवळ्याची दाती गरी लावावी न प्रीती गरी लावावी न प्रीती गरी
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ऐशी कळवळ्याची जाते करी लाभावीन प्रीती. आयुष्यभर आमची आई आमच्यावर प्रेम करते. तुकोबाराय म्हटले ती आई काय करते तर असणार एवढं दुःख सहन करते. आयुष्यभर असणार 9 महिने तर पोटात वागवतेच, पण जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याच्या जीवनात काय सुख आहे, काय दुःख आहे, काय अनुकूल आहे, काय प्रतिकूल आहे याची ही काळजी आई करते. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पोटी भारवाय 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 त्याचे सर्व सहित साहे त्याचे सर्व सहित साहे त्याचे सर्व सहित साहे त्याचे सर्व सहित साहे स्वहित साहे ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते त्याचे सर्व स्वहित आहे, त्याचे सर्व स्वहित आहे, त्याचे सर्व स्वहित आहे त्याचे सर्व स्वहित आहे. स्वहित आहे ऐशी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते. तुकोबारा म्हणतात पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. तुकोबाराय साधू संतांना हात जोडून म्हणतात हो साधू संत हो, तुम्ही आमची माय आहात. जसं आई लेकरा करता सायास घेते तसंच तुम्ही माझ्या करता घेणार आहात, म्हणून माझ्या उद्धारा करता तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संता वरी ओझे तुम्हा संता वरी ओझे. ऐशी कळवळ्याची जाती करेला करेला लाभाविन प्रीती करी लाभा करी लाभाविन प्रीती
करी लाभावेन प्रेते लाभावेन प्रेते ऐसे करवायाची दादी ऐसे करवायाची दादी आजच्या कीर्तन पूर्णविराम द्यायचा. ज्या आईच्या निमित्तानं आपण उपस्थित झालेलो आहोत अशा कैलासवासी जनाबाई नवाजी शिंदे आईला जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. सर्व आप्तिष्ट मंडळी अतिशय प्रेमानं श्रद्धेनं आणि दुःखद अंतःकरणानं श्रद्धांजली म्हणून दुःखात सहभाग म्हणून आपण उपस्थित आहात. खरं तर कैलास भाऊचे आणि आमचे विष्णू दादा त्यांचे चिरंजीव या बापलेकांचे धन्यवाद मानावे लागतील. असणार कैलास भाऊंनी आपल्या आजींच्या निमित्तानं छान श्रद्धांजली व्हावी म्हणून वस्तीवरचा कार्यक्रम पावसाअभावी गावात आणला आणि सुंदर असणार आमचे हे माकोने पाटलांचं सुंदर लॉन्स जे कायम असणार सर्वांकरता अतिशय अनुकूल आहे. पावसाचं नियोजन बघून या ठिकाणी असणार हा कार्यक्रम केला. अतिशय सुंदर नियोजन या शिंदे परिवारानं केलं. आपल्या आजीच्या निमित्तानं कैलास भाऊंनी किंवा विष्णू मामांनी त्यांच्या आईच्या निमित्तानं कैलास भाऊंनी आजींच्या निमित्तानं छान नियोजन केलं. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. भविष्यात माणसं एवढे पुढे जाणार आहेत की 10 श्राद्ध घालते की नाही ही पंचत झाली. आता काही लोकांना मान्य नाही या गोष्टी. ते म्हणतात थोतांड आहे. पण ऐका, हे थोतांड नाही. एकच वाक्य बोलतो शिवेला पूर्णविराम देतो. आहे तोपर्यंत आई वडिलाला प्रेम करणं तुम्हाला मान्य आहे, ते आम्हाला पण मान्य आहे. तुकोबाराय नाही तुकडोजी महाराज काही वर्षापूर्वी सांगून गेले. ते म्हटले भजन बिना कैसे तरियो रामा भजन बिना कैसे तरियो. आहे तोपर्यंत जीव लावणं जसं तुम्हाला मान्य आहे तसं आम्हाला पण मान्य आहे ना. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाप पचतयो रामा मरे बाप पचतयो. आहे तोपर्यंत प्रेम करा. आमचे साधू संत म्हणतात नंतर गेल्यानंतर मुठभर चावल ढाबे फेके अरे कौवा बाप बुलैयो रे भजन बिना कैसे तरियो रे भजन बिना कैसे. पित्राच्या दिवशी आपण नैवेद्य घेऊन नाही का पा मग कावळ्याला बाप म्हणतो. आहे तोपर्यंत प्रेम कर कबीरदास महाराज सांगून गेले. तसं आपण आहे तोपर्यंत प्रेम करणं हे आमचे संस्कार आहेत. पण गेल्यानंतर आमच्या माणसांचे सुख सोहळे व्हावे, 4 लोकांना त्यामध्ये ज्ञानदान अन्नदान घडावं, वस्त्रदान घडावं, ही सद्विवेक बुद्धी आज शिंदे परिवाराची. आणि कैलास भाऊंना थोडीशी सामाजिक सेवेची आवड आहे. मी कायम त्यांचे स्टेटस फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाला पाहत असतो. तसं मला एवढं नाद नाही त्याचा, पण पाहतो मी. आपलं काही नसतं एवढं, म्हणजे अपडेट नसतं एवढं. मी त्या ठिकाणी कैलास भाऊंचा कायम शेतकऱ्यांविषयी तळमळ, एखादं जर चांगलं काम असेल तरुणांकरता तर तिला प्रोत्साहन म्हणून ते जे व्यवसाय करतात त्या व्यवसायाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी पुरस्कार कैलास भाऊंना या सामाजिक कामामुळे भेटले. म्हणून असणारं हे विकास, हे कौशल्य या आईचा आशीर्वाद आहे, या आजीचा आशीर्वाद आहे. म्हणून अशा पवित्र आजीला माझ्या वैयक्तिक गायकवाड परिवाराच्या उपस्थित ग्रामस्थ करजगाव उपस्थित सर्व पाहुणे मंडळी सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. शेवेला पूर्णविराम या सेवेसाठी गोरख भाऊ असतील, भाग्यवंत भाऊ, अनेक मंडळी आहेत. सागर महाराज, कल्याण महाराज, गणेश दादा, पंडित आवर्जून असणारी शशिकांत दादा आहे. सर्वांविषयी आदर आहे, प्रेम आहे. आजच्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देतो. अतिशय छान सुंदर नियोजन केलं. धन्यवाद. आईला नक्कीच देव आपल्या जवळ घेईल, आपल्या मांडीवरती घेईल. अतोनात करुणा, अतोनात प्रेम या आईच्या जीवनात
परमात्म्याचं मिळो हीच पांडुरंगाला विनंती. आजच्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले गुरवे देवा कुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज हा नाही विचारला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुका मने ज्ञानेश्वर राख पाय पैकी कर करा क्षमा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ऐका. भगवान की जय. सब लग्नाची संतान की ज्यांना गडबड आहे, लग्नासाठी ज्यांना जायचंय त्यांनी असणार आता जायचंय. बिजूभाऊ वाघुले सुंदर साऊंड व्यवस्था लावली, त्यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर कोणी बोलणार आहे का? कैलासवासी गंगा भागीरथी जनाबाई नवाजी पाटील शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी अत्यंत गोड अशा शब्दामध्ये आपणा सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण या नेवासा तालुक्याचं भूषण असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज गायकवाड आदरणीय महाराजांनी अत्यंत गोड अशी सेवा या ठिकाणी दिली. त्याबद्दल या परिवाराच्या वतीनं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीनं महाराजांचा आभार. त्याचप्रमाणे या कीर्तनाला उपस्थित असणारे करजगावातील सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या गावचे भूषण कल्याणजी महाराज पुराणे असतील, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रोहिदास महाराज सुसे असतील, गायनाचार्य शशिकांत महाराज शिंदे, तसेच गावातील सर्व भजनी